चला, होळी म्हटलं तर नाश्ता करायलाच पाहिजे आणि रंगपंचमीच्या दिवशी काही ना काही आपण नाश्ते करतच असतो. म्हणून आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीचा चिवडा कसा बनवायचा, चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे पातळ पोहे घ्यायचे आपल्याला, अगदी कागदी पोहे मिळतात ना, ते पोहे घ्यायचे आणि ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे. याच्या आधी मी हे पोहे थोडे उन्हामध्ये वाळायला ठेवले होते. आणि नंतर काय करायचं, मुरमुरेसुद्धा आपल्याला छान गाळून घ्यायचे आहे. आणि मुरमुरे आणि पोहे दोन्ही मी एकत्रच केलेले आहे. आणि गॅसवर आपल्याला जाड असं भांडं ठेवायचं आहे. कोणती कढई किंवा तुम्ही गंज असेल तो भांडं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि पोहे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत. आता थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला. तेल गरम झालं की त्यामध्ये मक्याचे लाह्या असतात ना, ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. आता इथे मी कमीत कमी 1 वाटी मक्याच्या लाह्या घेतलेल्या आहे आणि परत तळल्या होत्या. त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे मी 2 वेळा टाकलेले आहे. कमीत कमी 1 वाटी आपल्याला शेंगदाणे तेलामध्ये चांगले होऊ द्यायचे आहे. थोडं त्याचा आवाज आला की लगेच काढून घ्यायचे. कांदा आपल्याला पातळ चिरायचा आहे आणि उभा चिरायचा आणि तेलामध्ये टाकायचा. लगेच त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीसुद्धा टाकायची आहे. कांदा मिरची लाल झाली की त्याला साईडला ठेवायचं आणि त्याच तेलामध्ये आपल्याला थोडे सोप टाकायची आहे आणि धणे टाकायचं आणि तेलामध्ये चांगलं तडतड होऊ द्यायचं आहे. आता आपला सोप छान झालेली आहे. थोडं कढीपत्त्याची पानं टाकायची. आता मी थोडेच टाकलेले आहे, त्याच्यामुळे कसं चिवड्याला खूप सुंदर वास येतो, म्हणून थोडी कढीपत्त्याची पानं टाकायची. कढीपत्त्याची पानं आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची आहे. नंतर आपले बेसिक मसाले टाकायचे, जसं थोडीशी हळद टाकायची, थोडं तिखट टाकायचं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला खास एक मसाला सांगणार आहे, त्या मसाला टाकूनच मी हा चिवडा केला आहे. आणि मीठ टाकायचं. इथे मी रामबंधूचा चिवडा मसाला टाकणार आहे, तो थोडा जास्त प्रमाणामध्ये टाकायचा आणि तेलामध्येच आपल्याला होऊ द्यायचा आहे. गॅस मात्र कमी करायचं, नाही तर मग तुम्ही गॅस बंद करू शकता. सगळे मसाले आपले मस्त व्यवस्थित छान झाल्यानंतर फुटलेले लाह्या आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहे. नंतर भाजलेल्या पोहे आणि मुरमुरेसुद्धा टाकायचे आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून घ्यायच्या वेळेस काय करायचं, गॅस मात्र आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. छान परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवट मग आपल्याला पिठी साखर टाकायची. अगदी थोडी पिठी साखर टाका आणि तुम्हाला जर आंबटपणा पाहिजे असेल तर आमसूल पावडर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि मी थोडीशी शेव वरून त्यावर शेव टाकायची आणि सगळं साहित्य मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, असा झटपट आणि लवकर हा 10 मिनटामध्येच होणारा असा हा चिवडा आहे. त्याचा कलरसुद्धा बघा किती सुंदर कलर दिसत आहे आणि अतिशय कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे. आणि वेळेवर जर नाश्ता करायला जर आपल्याला वेळ मिळाला नाही तर तुम्ही हा चिवडा करून ठेवू शकता. उन्हाळ्यामध्ये कसं मधल्या वेळेससुद्धा आपल्याला खायला उपयोगी पडतो. आता हा चिवडा खूप छान आणि सुंदर झालेला आहे आणि केव्हाही तुम्ही प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त का? आनंदी राहा. धन्यवाद.